अन्न व औषध विभागाचे आयुक्त झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारवायांचा धडाका लावलाय। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांसोबतच आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा अन्न व औषध विभागाच्या कारवाया होत आहेत। मुंबईमध्ये सुरुवातीला काही हॉटेल्स बंद करण्यात आलेल्या होत्या, ज्या हॉटेल्स मुंबईमधल्या साऊथ या भागामधल्या होत्या, म्हणजे प्राइम लोकेशन्सवरती त्या हॉटेल होत्या। आता तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे लक्ष वळवलेलं आहे आणि जी माहिती मिळते आहे त्यानुसार 5 ऑगस्टला मुंबईमध्ये काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आणि या धाडीमध्ये मुंबईमध्ये जवळपास 9 हॉटेल्सवरती कारवाई करण्यात आली, ज्याच्यामध्ये 4 हॉटेलचे परवाने हे निलंबित करण्यात आलेले आहे। 5 आस्थापनांना त्यांचा व्यवसाय बंद करण्याची नोटीस ही जारी करण्यात आलेली आहे आणि एका आस्थापनेला सुधारणेची नोटीस देण्यात आली आहे। म्हणजे जवळपास साधारण 9 ते 10 हॉटेल्सची तपासणी किंवा त्यांच्यावरती कारवाई ही अन्न व औषध विभाग प्रशासनाने केली आहे। पण इंटरेस्टिंगली काही हॉटेल्स मध्ये तपासणी करण्यात आल्यानंतर त्या हॉटेल्समध्ये स्वयंपाकगृहाच्या जवळच शौचालय असल्याचं निदर्शनास आलंय। सोबतच एका हॉटेलमध्ये शौचालयाच्या बाजूला किचन आहे, तिथेच झुरळांचा वावर आहे, अत्यंत दुर्गंधी किचनमध्ये होती असं त्या तपासणीतून समोर आलंय। त्यामुळे मुंबईतल्या कुठल्या हॉटेल्समध्ये कारवाई करण्यात आली आहे, ज्या दुर्गंधीबद्दल चर्चा सुरू आहे किंवा किचन शेजारी शौचालय होतं असं जे तपासातून समोर आलं ते कुठल्या हॉटेलमध्ये सापडलं, तिथे आढळलं, तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर संपूर्ण तपशील पाहूयात कुठे नेमकं काय घडलंय। तर 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या 2 ते 3 दिवसांच्या काळात बृहन्मुंबई विभागामध्ये अन्न व औषध विभागाने एक ड्रिल चालवलं आणि जवळपास 10, 12, 15 हॉटेलची तपासणी करण्यात आली। याच्यामध्ये 5 आस्थापनांना म्हणजे 5 रेस्टॉरंट्स हॉटेल्सना त्यांचा व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे। त्याच्यातल्या काय गोष्टी समोर आल्या तेही तुम्हाला सांगायचं आहे, पण त्याच्या आधी त्यांची मी नावं तुम्हाला सांगतो। त्याच्यामध्ये लेबेन्स मिटल सर्व्हिसेस इंडिया LLP मारुश कंसात हे रेस्टॉरंट प्रभादेवीमध्ये आहे, प्रभादेवी पश्चिममध्ये। दुसऱ्या क्रमांकाचं सुधीर शेट्टी छत्रधार केटरर्स हे वांद्रे पूर्वमध्ये आहे आणि गोवंडीमध्ये विजयदीप महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित अशा प्रकारच्या या 3 आस्थापना आहे। आता तुम्हाला मी तपशीलवार सांगतो की कुठल्या रेस्टॉरंटमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये तपासणीनंतर चौकशीनंतर काय आढळलं, काय काय तिथले डिटेल्स समोर आले। आता याच्यामध्ये पहिलं जे आहे ते दादरमधलं, मुंबईतलं जे दादर हे महत्त्वाचं स्थान आहे, तिथे इटिनिनो नावाचं रेस्टॉरंट आहे। त्या रेस्टॉरंटमध्ये कडक कारवाई करून या हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे। त्या तपासणीमध्ये काय सापडलं तर सगळ्यात आधी तिथे अस्वच्छ वातावरण होतं आणि घर माशांचा तिथे वावर होता। म्हणजे ज्या वेळेला अधिकारी तिथे पोहोचले, त्यांच्या किचनची तपासणी करण्यात आली तर त्यावेळेला तिथलं वातावरण स्वच्छ नव्हतं, तिथे माशा आढळल्याचं सुद्धा तपासणीतून समोर आलंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या हॉटेलच्या निमित्ताने अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव। आता तिथे जे लोक काम करतात किंवा जे लोक अन्न बनवतात ते त्यांनी एक प्रकारे ते घाणेरडे पद्धतीने राहत होते असा याचा अर्थ होतो। तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय होता, स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची सोय नसणे, म्हणजे किचनमध्ये स्वच्छता राखली जात नव्हती, निर्जंतुकीकरण केलं जात नव्हतं। म्हणजे एक प्रकारे स्वयंपाकघरामध्ये ज्या बेसिक स्वच्छता पाळणं गरजेचं होतं त्या तिथे पाळल्या गेल्या नाही, म्हणून इटनिनो या रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला आहे। पुढे काय म्हणतात चौकशीतून, अन्न व पिण्याच्या पाण्याच्या अनिवार्य चाचण्यांचा नोंदण्यांचा अभाव, म्हणजे पिण्याचं पाणी जे आहे त्याची सतत चाचणी केली गेली नाही, त्याचे रेकॉर्ड सुद्धा त्या हॉटेल्समध्ये असल्याचं आढळून आलेलं नाही आहे। सोबतच कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी सुद्धा उपलब्ध नव्हत्या, म्हणजे जे लोक अन्न बनवतात, स्वयंपाकघरामध्ये काम करतात, त्यांची वैद्यकीय चाचणी ठराविक कालानंतर होणं गरजेचं असतं, ते सुद्धा तिथे उपलब्ध नव्हतं। आणि हायजीन मेंटेन करणं आणि सोबतच जे नियम आहेत, SOP आहेत, त्याची सुद्धा अंमलबजावणी केली, त्याचं पालन केलं गेलं नसल्याचं हे तपासणीतून समोर आलंय। आता हे झालं हॉटेल इटनिनो जी दादरमध्ये आहे। दुसरी जी हॉटेल आहे ती अंधेरी पश्चिममध्ये आहे आणि तिचं नाव आहे जय मा काली ढाबा। या ढाब्याचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। इथे काय आढळलं तर इथे खराब अवस्थेतले प्लायवूड रॅक, म्हणजे स्वयंपाकघरात सामान ठेवण्यासाठी जे काय रॅक बनवण्यात येतात ते रॅक काय म्हणतो आपण त्याला, खराब अवस्थेत होते, अस्वच्छ होते। सोबतच शौचालयाच्या बाजूला अन्न साठवणूक, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की काही हॉटेल्समध्ये किचनच्या शेजारी शौचालय होतं, तिथे झुरळांचा वावर होता, अशा प्रकारची जी तपासणीतून माहिती समोर आलेली होती। तर जय महाकाली ढाब्यामध्ये
किचन शेजारी म्हणजे स्वयंपाकगृहाच्या शेजारी शौचालय होतं. सोबतच तिथे गंजलेल्या रॅकचा वापर करण्यात येत होता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की प्लायवूड रॅक होते आणि गंजलेली रॅक, तर या दोन पद्धती वेगवेगळ्या आहे. रेफ्रिजरेटरवरती तापमान दर्शवणारे डिजिटल मीटर नव्हते. जर तुम्ही अन्न किंवा ग्राहकांना जे तुम्ही खायला देतात त्याची जर साठवणूक केली असाल तर ते फ्रीजमध्ये ठेवणं आवश्यक असतं. पण त्या फ्रीजमध्ये किती तापमान आहे, किती तापमानामध्ये ठेवलं जातं आहे याची माहिती देण्यासाठी एक डिजिटल मीटर असतं, ते तिथे लावण्यात आलेलं नव्हतं. सोबतच किचनमधल्या भिंती अत्यंत अस्वच्छ होत्या, अत्यंत घाणेरड्या होत्या, असं सुद्धा तपासणीतून समोर आलं आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे, उघड्यावर ठेवलेल्या मळलेल्या कणकेवर माशा बसलेल्या आढळल्या. म्हणजे अन्नपदार्थ आणि बाकीच्या ज्या तिथं ठेवलेल्या वस्तू साहित्य आहेत तिथे माशा बसलेल्या आढळलेल्या आहेत. ते आहे जय मा काली ढाबा अंधेरी पश्चिम ह्या रेस्टॉरंटचा किंवा त्या ढाब्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. आता तिसरी जी कारवाई आहे ती सांताक्रूझ पश्चिममध्ये आहे, जी ए जे हॉस्पिटॅलिटी हाऊस ऑफ महाराष्ट्र अशा प्रकारचं ते म्हणजे फारच मोठं नाव आहे ते हॉटेलचं. तिथे काय आढळलं आहे तर स्वयंपाकघरामध्ये झुरळांचा वावर आढळून आलेला आहे. म्हणजे अनेक तिथे मोठ्या प्रमाणात झुरळ होती. मग ती किचनमध्ये फ्रीजच्या आजूबाजूला किंवा जिथे अन्न ठेवलं जातं तिथे सुद्धा होतं. बनवलेलं अन्न जिथे स्टोअर केलं जातं तिथे सुद्धा आढळून आलेलं आहे. स्टोअर रूममध्ये सुद्धा झुरळांचा मोठा प्रादुर्भाव असल्याचं आढळून आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन आणि स्टोअर रूममध्ये जर झुरळ सापडत असतील तर त्यावेळेला हॉटेलने किंवा हॉटेल चालवणाऱ्या लोकांनी त्याच्यावरती कारवाई केली की नाही, झुरळांना काढण्यासाठी काही उपाययोजना राबवल्या का, हे सुद्धा या तपासणीतून समोर आलेलं नाही आहे. फ्रूट ग्रेड म्हणून प्रमाणित नसलेले पॅकेजिंग साहित्य, म्हणजे काही पॅकेजिंग साहित्य सुद्धा होते जे FDAच्या नियमानुसार म्हणजे ग्राहकांना देणं बंधनकारक म्हणजे ग्राहकांना देण्यावर बंदी आहे. त्या फ्रूट ग्रेडचा सुद्धा तिथे विक्री होत होती. अन्न पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर, आता तुम्हाला माहिती आहे वर्तमानपत्र अन्न पॅकेजिंगसाठी वापरलं जात नाही. त्याच्यामध्ये अन्न इतरांना खायला दिलं जात नाही. याच्याबद्दल तुकाराम मुंडे यांनी अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की वर्तमानपत्र वापरणं अन्न साठवणूक करण्यासाठी किंवा अन्न खायला देण्यासाठी हे धोकादायक आहे. ते आपल्याला इथे आढळतं आहे. हाऊस ऑफ महाराष्ट्र सांताक्रूझ पश्चिममध्ये जी काय तपासणी झाली त्यांचा परवाना निलंबित झाला आहे, तिथे या गोष्टी आढळून आलेल्या आहेत. पेस्ट कंट्रोलचे प्रमाणपत्र उपलब्ध नसणं. जर हॉटेल मालकांचं सांगणं असं असेल की आम्ही ठराविक काळानंतर इथे पेस्ट कंट्रोल करत असतो, मग त्याचे प्रमाणपत्र कुठे आहेत असा सुद्धा सवाल इथे उपस्थित झालेला होता. पण तिथे त्याचं प्रमाणपत्र उपलब्ध नव्हतं. याचा अर्थ त्या हॉटेलने पेस्ट कंट्रोल केलेलं होतं की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे, स्टोअर रूमच्या छतावरील रंगाचे पापुद्रे निघालेले होते. म्हणजे जिथे अन्नाची साठवणूक केली जाते त्या भिंतीवरती किंवा त्या रूमच्या भिंतीचे पापुद्रे निघालेले होते. ते जर शिजलेल्या किंवा कच्च्या अन्नामध्ये पडले तर त्याचा सुद्धा परिणाम गंभीर ग्राहकांना भोगावा लागला असता. सोबतच गंजलेली स्वयंपाकाची उपकरणं, म्हणजे किचनमध्ये जे काही साहित्य तुम्ही वापरता ते पूर्णतः गंजलेली होती असं सुद्धा तपासणीतून समोर आलं आहे. चौथी जी हॉटेल आहे ती कुर्ला पश्चिममधली आहे. साऊथ इंडिया डोसा कॉर्नर या हॉटेलचा सुद्धा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. यापूर्वी या हॉटेलला सुधारणेची नोटीस देण्यात आलेली होती, परंतु विहित मुदतीमध्ये त्या सगळ्या त्रुटी दूर करण्यात आल्या नाही आणि म्हणून अखेरची कारवाई म्हणून त्या हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. पण तरीसुद्धा अन्न व औषध विभागाने या हॉटेलची सुद्धा तपासणी केली आणि या हॉटेलमध्ये काय सापडलं, कचरा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नव्हती, ती कुठेही टाकून दिलं जात होता. दुसरं, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व लसीकरणाच्या नोंदी नव्हत्या. जे आम्ही पूर्वी सांगितलं की पूर्वीच्या एका हॉटेलमध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार समोर आलेला होता. अन्न सुरक्षा व स्वच्छतेबाबत आवश्यक प्रशिक्षणाचा अभाव, म्हणजे स्वच्छता कशी ठेवायची याचं प्रशिक्षण असतं किंवा बेसिक सेन्स असतो स्वयंपाक बनवणाऱ्यांना, तो त्यांच्याकडे नव्हता. निर्धारित स्वच्छता कार्यक्रमानुसार उपकरणे व आस्थापनेची स्वच्छता नसणे आणि सोबतच आवश्यक अभिलेख दस्तऐवज उपलब्ध नसणे, म्हणजे अशा अनेक कारणांमुळं जे हॉटेल आहे साऊथ इंडिया डोसा कॉर्नर कुर्ला पश्चिममध्ये या हॉटेलचा सुद्धा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल तुकाराम मुंडे यांची कारवाई पूर्वी दुधापुरती होती, द्रव्यपदार्थांपुरती होती किंवा ठराविक हॉटेल्सपुरती होती, आता ती हायकोर्टाच्या कॅन्टीनपर्यंत सुद्धा पोहोचली. आता केवळ हायकोर्टाचं कॅन्टीन एकत्र नाही तर मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा तुकाराम मुंडे यांच्या विभागाने कारवाई करायला सुरुवात केली आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे तुकाराम मुंडे यांच्या कारवाईचा आवाका जो आहे किंवा विस्तार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण काही मद्य परवाने जे आहेत त्या म्हणजे मद्याच्या ज्या हॉटेल्स आहेत म्हणजे दारूच्या हॉटेल्स आहेत त्याकडे सुद्धा FDAचं म्हणजेच अन्न व औषध विभागाची नजर असणार आहे. कारण काही
दारूच्या बाटल्यांमध्ये किंवा मद्यामध्ये विषारी घटक असल्याचं सुद्धा आता तपासणीतून समोर येतं आहे. म्हणून सुद्धा तुकाराम मुंढे यांच्या पुढच्या कारवाईला आता प्रचंड महत्त्व असणार आहे. त्यामुळं मुंबईतल्या या ज्या काही 10-5 हॉटेलवरती कारवाई झाल्यात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंढे जे सातत्याने भूमिका घेऊन किंवा त्यांचं कर्तव्य बजावताना जी कठोरता दाखवतात, ज्याच्यावरती अनेकांना आक्षेप आहे की अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्याच्यावरती देतात, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.